नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता आहे कापूरवाडीला आहे. बघा, कापूरवाडीला आहे आणि गॅस आहे फुल. आता मी आत्ताच गॅस फुल केलेली आहे. तुम्ही याच्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, गॅस फक्त 2 काड्या होती आणि आता मी फुल केली आहे. ती 165 रुपयाची गॅस बसलेली आहे. तर व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज व्हिडिओमध्ये काय असणार आहे. तर आजची व्हिडिओ खास त्यांच्यासाठी असणार आहे जे नवीन रिक्षा घेण्याचा विचार करत आहेत, पण रिक्षावरती कमाई आहे की नाही त्याबद्दल कन्फ्यूज आहे. तर त्याबद्दल मी पूर्ण प्रूफ देणार आहे तुम्हाला की रिक्षावरती कमाई आहे की नाही. कमाई तर दाखवणारच आहे, पण रिक्षाबद्दल माहिती पण थोडी देणार आहे. म्हणजे फक्त तुम्ही कमाईच नका बघू, तर बाकीच्या गोष्टी ज्या असतात त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूयात आता पुढे. तर आता ओला, उबेर आणि रॅपिडो तिन्ही पण ॲप्लिकेशन चालू केलेले आहेत आणि आता जशी बुकिंग आपल्याला भेटेल आणि एकच विचार करून बुकिंग उचलणार आहे की जिथे आपण जाणार तिथून आपल्याला रिटर्न भेटेल की नाही हा विचार करूनच आपण बुकिंग उचलणार आहोत. जशी मी रिक्षा चालवतो तसंच. तर तुम्ही पण ही गोष्ट करू शकता. म्हणजे जिथे तुम्ही जाल पहिली बुकिंग घेऊन तिथून तुम्हाला दुसरी बुकिंग भेटेल की नाही याचा विचार करूनच जा. जसं की मी मुलुंडला जाऊ शकतो किंवा ठाण्यातल्या ठाण्यात तुम्ही मारू शकता भाडे, किंवा ऐरोलीला जाऊ शकता. तर तिथून रिटर्न भेटतात हे मला माहीत आहे, त्याच्यामुळे मी तिथलेच बुकिंग उचलतो. तर तुम्ही पण ही गोष्ट करू शकता. जर तुम्हाला कंटिन्यू राईड पाहिजे असेल तर अशी ही गोष्ट करू शकता. नाहीतर तुम्ही नवीन असतात जे रिक्षावाले, मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगतो. मी जेव्हा नवीन रिक्षा घेतली होती तेव्हा मी पण हात भेट करायचो. जसं की मोठमोठे भाडे भेटतात आपल्याला, जसं अंधेरी, पवई किंवा गोरेगाव, घाटकोपर असे मोठमोठे भाडे घेऊन बघून आपण नवीन रिक्षा घेतो. तेव्हा आपण तेवढ्या लांब जातो, पण तिथून आपल्याला रिटर्न भेटण्याचे चान्सेस खूप कमी असतात. रिटर्न भाडा भेटण्याचे मग काय फायदा नसतो मित्रांनो. मी हे अनुभवलं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. जर तुम्हाला भाडे घ्यायचे असतील तर जवळचेच घ्या, म्हणजे आपल्या जिथून तुम्हाला रिटर्न भेटेल असेच भाडे घ्या. तर आता ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही पण ॲप्लिकेशन चालू आहेत. तुम्ही बघू शकता भाडे वाजत आहेत, ओलावर वाजत आहेत, बघू शकता. आणि मीटरवर पण भाडे भेटले तर मीटरवर पण घेऊ आपण, ओला, उबेर, रॅपिडो आणि मीटर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपल्याला उबरवरती एक बुकिंग भेटलेली आहे. समोरनच तिथे समोर कापूरवाडीचा जो सर्कल आहे ना, म्हणजे मेन कापूरवाडीचा जो नाका आहे तिथूनच बुकिंग भेटलेली आहे. तर त्यांना आता पिक करूयात आणि त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर सोडूयात. आता वाजले आहेत 8:38 हे बघा. आणि मी आहे आता रुस्तमजीला, हायवेच्या बाजूलाच आहे बघा. समोर नाशिक हायवे आहे. इथे पुढे गेल्यावरती, इथून लेफ्टला गेल्यावरती माझीवाडा आहे. तर मगाशी मी कापूरवाडीला होतो आणि मला रुस्तमजीचा भाडा भेटला. तर मगाशी 8:22 झालेले. 8:22ला मी सुरुवात केली रिक्षा चालवायला, म्हणजे गॅस वगैरे भरून. आणि आता 8:38 झालेले आहेत. तर आता इथेच पहिला भाडा घेऊन आलो आणि आता बघूयात इथून कुठला भेटतो. सगळे ऐरोली, वागळे इस्टेट आणि पवई वगैरे किंवा अंधेरी तिकडचेच भाडे वाजत आहेत. जास्त करून तेच असतात. पण ऐरोलीला जाऊ शकत नाही आता, कारण खूप ट्रॅफिक असते तिथे जाता जाता. तर आता हा वाजतोय माझीवाड्याचा, थांबा जरा. तर आता हा ऋतू पार्कचा भाडा भेटलेला आहे मला इथूनच. हा बघा, वागले इस्टेटचा पण उबरवरती वाजतोय. पण वागले इस्टेटला कसं आहे माहिती आहे का, तिथे गेलो ना की तिथून रिटर्न भेटणं खूप मुश्किल असतं तिथून पण, आता या टाईमला, सकाळच्या टाईमला. आणि ऐरोलीचा कसा प्रॉब्लेम होतो, ऐरोलीला ना जाताना खूप ट्रॅफिक असते कळव्याला, त्याच्यामुळे 10-11 वाजेपर्यंत तर मी तिकडचे भाडे घेतच नाही. बाकी मुलुंड किंवा ठाणे टू ठाणे असेच भाडे मारतो. आता हा ऋतू पार्कचा भाडा भेटलेला आहे
तर यांना आता पिक करूयात आणि ड्रॉप लोकेशनवर सोडूयात. आता वाजले आहेत 9:30 आणि मी आहे मुलुंड ईस्टला. तर माझीवाड्याला होतो मगाशी. माझीवाड्यावरनं इथे रॅपिडोचा एक भाडा घेऊन आलो. आत्ताच सोडलं पॅसेंजरला आणि 196 रुपये भेटले इथे यायचे. तर बघूयात आता इथून कुठला भाडा भेटतो. आता वाजतात विक्रोलीचे वगैरे वाजत होते मगाशी भाडे, पण विक्रोलीला जायचं नाही. बघा रुडवाल नगर माझीवाडा फ्लायओव्हर माझीवाड्याचा भाडा वाजत होता आता, पण तो निघून गेला. हे बघा उबरवरती भेटलेला आहे. उबरवर ठाण्याचा भाडा भेटलेला आहे पंचशील नगरचा. बघूयात आता कुठला आहे, मी नीट बघितलं नाही, फक्त पंचशील नगर ठाणे बघितलं आणि एक्सेप्ट केलं. तर बघूयात आता पुढे. वाजले आहेत 10:30 आणि मी आताच मेडोजवरनं एक उबरचा भाडा घेऊन आलो. हे बघा इथे नौपाड्याला. आणि आता वाजल्यात 10:30, 10:32 झालेले आहेत. तर मगाशी माझीवाड्यावरनं मुलुंडवरनं मी माझीवाड्याला गेलो आणि माझीवाड्यावरनं मेडोजचा एक भाडा भेटला लोकपुरमचा मीटरवरती 50 रुपये भेटले. आणि मग तिथून लगेच मला उबरवरती नौपाड्याचा भाडा भेटला. तर आत्ताच पॅसेंजरला सोडलं मी आणि इथे आता साईडला येऊन रिक्षा उभी केले आणि बघूयात आता इथून कुठला भाडा भेटतोय. चांगले भाडे भेटत आहेत हल्ली, आतापर्यंत चांगले भाडे भेटतात. 10:30 वाजल्यात आणि मस्त कंटिन्यू भाडे भेटत आहेत. आता बघूयात इथून कुठला भाडा भेटतोय. आता बालकोमच्या पुढे आहे बघा. तर इथून आता जातोय मी घरी. मगाशी बालकोमला होतो मी. याच्या अगोदर तुम्हाला तर माहीतच आहे मी नौपाड्याला होतो. मग नौपाड्यावरनं मला काल्हेरचा भाडा भेटला. तर काल्हेरवरनं मला लगेच परत बालकोमचा भाडा भेटला, पाडा नंबर 2चा. तर तिकडे मी पॅसेंजरला सोडलं 11:45ला. 11:45ला तिथे पॅसेंजरला सोडला आणि जरा 5-10 मिनटं थांबलो. म्हटलं बघू इकडचा घराजवळचा कुठला भाडा भेटतो का बघूयात म्हटलं, काल्हेर वगैरेचा. तर नाही भेटला. 10 मिनटं थांबलो. म्हटलं जाऊ दे आता घरी जातो. 12 वाजल्यात आता. हे बघा कंप्लीट 12 वाजलेले आहेत आणि मग आता इथून जातोय घरी. तर घरी जाताना आता तुम्हाला दाखवतोय बघा. ओलावरती मला 80 रुपये भेटलेले आहेत एक भाडा. परत उबरवरती 478 रुपये बघू शकता आणि रॅपिडोवरती 344 आणि एक मीटरवरती भाडा भेटला होता 50 रुपयाचा. तर आतापर्यंत एवढे झालेले आहेत. आता जातो घरी. घरी जाऊन जेवेल, थोडा आराम करेल आणि मग नंतर परत निघेल 4 वाजता वगैरे किंवा त्याच्या अगोदर बघूयात जसं जमेल तसं निघेल. आणि मग पुढे बघूयात कसे भाडे भेटतात आपल्याला आणि मग कमाई कशी होती ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी दाखवेल. तर बघू शकता आता वाजलेले आहेत 4:07
आणि मला इथूनच भाव रेसिडेन्सीमधून एक भाडा भेटलेला आहे लुईसवाडीचा उबरवरती. तर आता त्यांना पिक करतो आणि ड्रॉप लोकेशनवर सोडतो. आता बघूयात सकाळी 12 वाजेपर्यंत 8:30 ते 12 वाजेपर्यंत मी तुम्हाला दाखवलं किती झाले, किती कमाई झाली. आता 4 वाजल्यात, 4 वाजता निघालोय. बघूया याच्या पुढे आता 7:30-8 वाजेपर्यंत किती होतात. तर मित्रांनो, मी आहे आता पवारनगरला आणि आता वाजले आहेत 7:30 हे बघा. आणि मी तुम्हाला दाखवतो आता ओलावरती भेटलेले आहेत 80 आणि 97 दोन भाडे भेटलेले आहेत सकाळपासून. आणि उबरवरती 624 रुपये बघू शकता. रॅपिडोवरती 640 रुपये आणि काही मीटरवरती भाडे भेटले होते ते पण दाखवतो तुम्हाला हे बघा. तर ओलावरती 80 आणि 97, 624 उबरचे, 640 रॅपिडोचे आणि हे पुढचे मीटरवरचे भाडे आहेत. काही भेटले होते 4 भाडे सकाळपासून. तर टोटल 1829 होतात. आणि मी तुम्हाला सकाळी गॅस भरली होती 165ची, ती मायनस करून दाखवतो. तर गॅस 165ची मायनस केली तर 1664 होतात प्रॉफिट. आणि समजा आणि एक गोष्ट सांगायची होती की ऑलरेडी मी सकाळी गॅस भरताना 2 गाड्या होत्या ऑलरेडी आणि मी गॅस भरली ती 165ची. त्याच्यानंतर जर गॅस रिकामी असती तर ती फुल भरल्यानंतर 350 पर्यंत बसली असती. तर जर तुम्ही गॅस फुल केल्यानंतर अशी रिक्षा चालवल्यानंतर तुम्ही जर 350 मायनस केले तर ते पण दाखवतो मी तुम्हाला हे बघा. तर तुमचा प्रॉफिट होतो 1479 गॅस फुल केल्यानंतर. आणि आता गॅस उरलेली आहे माझी 2 गाड्या उरलेल्या आहेत बघू शकता. 2 गाड्या मित्रांनो गॅस उरलेल्या आहेत आणि आता वाजलेले आहेत 7:30. तर सकाळपासून किती कमाई झाली मी तुम्हाला दाखवलं मगाशी. आता एक गोष्ट अजून सांगायची होती. कमाई तर झाली चांगली, पण नेहमी अशीच होते असं नसतं मित्रांनो. कधी कधी कमी पण होते. तर काही प्रॉब्लेम्स वगैरे येऊ शकतात. म्हणजे कधी कधी भाडे भेटत नाही, कधी खूप लेट भेटतात, त्याच्यामुळे पण कमाई कमी होते. तर नेहमीच सेम होते असं नाही आहे. कधी कमी कधी जास्त असं होत असतं, अप डाऊन असतं. आणि हे तर असतंच धंद्यामध्ये. प्लस तुम्ही जेव्हा रिक्षाचे मध्ये मध्ये काम पण निघतात, मेंटेनन्स असतो रिक्षाचा. जर तुम्ही नवीन रिक्षा घ्यायचा विचार करत असाल त्यांच्यासाठी मी ही गोष्ट सांगतोय की फक्त तुम्ही कमाईच नका बघू, तर या गोष्टी पण बघा. कधी कधी नाही होत, कधी कधी कमाई होते. तर आता मी जी रिक्षा चालवली ती सकाळी मी 8:30ला निघालो होतो, 12ला घरी गेलो, त्याच्यानंतर 4ला निघालो आणि आता 7:30ला बंद करतोय. तर एवढ्या वेळात मला भेटले आहेत ते 1664 रुपये मला भेटलेले आहेत. तर तुम्ही पण जर अशी चालवली तर तुम्हाला एवढे भेटू शकतात किंवा याच्यापेक्षा कमी पण भेटू शकतात किंवा जास्त पण भेटू शकतात. ते भाडे जसे भेटतात त्याच्यावर डिपेंड आहे मित्रांनो. होता आजचा व्हिडिओ, रिक्षावर कशी कमाई होते आणि काय आपल्याला एफर्ट्स द्यायला लागतात त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूयात पुढे आता अशाच छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.